जगप्रसिद्ध गायिका लता दीदी या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. त्यांना नक्की कोणता आजार होता, का त्यांचं निधन झालं, त्या का काळाच्या पडद्याआड गेला, या आजाराचं कारण काय हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर शैलेश उमाटे सर आहेत. सर, अत्यंत दुःखद अशी बातमी समोर येते. संगीत क्षेत्रातील सगळ्यांना हळहळ करण्याची बातमी येते. लता दीदी काळाच्या पडद्याआड गेल्या. नक्की त्यांना कोणता आजार होता आणि का त्या काळाच्या पडद्याआड गेल्या? सर्वप्रथम लता दीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली. ही खरंच दुःखाची गोष्ट आहे. आणि आता आपल्याला जी माहिती आलेली आहे त्याच्यानुसार गेले जवळजवळ 28 दिवस ते ॲडमिट होते. सुरुवातीला त्यांना कोरोना नावाचा संसर्ग आजार झाला होता आणि त्यातही त्यांची प्रगती काही काळापुरती चांगली होती आणि त्यानंतर आता रिसेंटली त्यांची प्रगती खालावली. ती प्रगती खालावली म्हणजे त्यात आपल्याला काय दिसतं की शरीरातलं इन्फेक्शन हे वाढत गेलं आणि त्याच्यामुळे मल्टी ऑर्गन फेल्युअर जो आपण म्हणतो त्याचा त्रास त्यांना झालेला आहे. मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजे आपल्या शरीरातले जे अवयव आहेत, सगळ्यातले महत्त्वाचे इम्पॉर्टंट अवयव जसे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, ब्रेन, हृदय, श्वासोच्छ्वास करण्यासाठीचं आपलं लंग, लिव्हर आणि आपली रक्ताची सिस्टम, ह्यामध्ये हळूहळू एक एक स्टेजमध्ये त्या सगळ्या ह्याच्यावर परिणाम होत जातो. मल्टी ऑर्गन फेल्युअरची कारणं खूप आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला नुसतं इन्फेक्शन असं नाही आहे, तर काही इन्फेक्शन जे असतात त्या इन्फेक्शनचं एक शरीरात परिणाम रूपांतर होऊन सगळ्या ह्या ऑर्गनला त्याचा धक्का पोचतो. म्हणजे काय होतं की ते ऑर्गन म्हणजे दोन प्रकार असतात. एक डॅमेज झाले, खराब झाले, तर डॅमेज होण्यापेक्षा त्यांचं फंक्शन म्हणजे त्यांची कार्यक्षमता ही व्यवस्थित राहत नाही असं त्यातून आपल्याला दिसतंय. तर इन्फेक्शनच्या व्यतिरिक्त समजा काही पेशंटचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे शरीरातलं रक्त गेलं किंवा दुसऱ्या काही कारणांनी रक्त गेलं, शरीरात पाणी कमी आहे, रक्त कमी आहे आणि ते पुरवठा वेगवेगळ्या ऑर्गनला झालं नसल्यामुळेही मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये आपण जाऊ शकतो. काही वेळेस काही कॉम्प्लिकेटेड सर्जरीज असतात, अशा वेळेसही असं होऊ शकतो. मग ह्यात होतंय काय नेमकं? ह्यात होतंय असं की शरीरातील जी आपली सर्क्युलेशन सिस्टम आहे, ब्लड सिस्टम आहे, त्याचं कार्यरत हे व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे एक एक ऑर्गनला त्याचा धक्का पोचल्यामुळे त्यांची कार्यक्षमता ही कमी होते. सर्वप्रथम आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो आपलं श्वासोच्छ्वास ही फार महत्त्वाची हे आहे आणि लता दीदींना मध्ये न्यूमोनियाही झाला होता असंही आपल्याकडे रिपोर्ट आले होते. श्वासोच्छ्वास संस्था ही जर बिघडायला लागली तर आपल्या शरीरात येणारं ऑक्सिजन आणि बाहेर निघणारं कार्बन डायऑक्साईड ह्याचा इम्बॅलेन्स झाल्यामुळे ॲसिडोसिस असा एक प्रकार त्यातून निर्माण होतो आणि ते निर्माण झाल्यामुळे शरीरातील सगळ्या अवयवांना ऑक्सिजनची पुरवठा ही व्यवस्थित होत नाही आणि ती नसल्यामुळे मग हे कॅस्केड सुरू होतं आणि त्यातून जर ती ऑक्सिजन पुरवठा जर किडनीला पोचली नाही तर किडनीचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. रक्त हे शुद्ध करणं, त्यातून त्यांचे क्षार बाहेर काढणं, असं सुरुवात होतं आणि ती इंजुरी तिथे झाल्यामुळे म्हणजे रक्तपुरवठा तिकडे व्यवस्थित नसल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला ह्या मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये लघवी ही कमी होते, ज्याला ऑलिगोयुरिया आम्ही असं म्हणतो, ती कमी व्हायला लागते आणि ती कमी झाल्यामुळे त्याचे परिणाम, त्याचे क्षार जे शरीरात अजून इकडं तिकडं फिरतात आणि ते मग टॉक्सिन्स म्हणून फिरतात. मग शरीरात फिरल्यानंतर वेगवेगळ्या ऑर्गनला हायपोपरफ्युजन म्हणजे त्यांचा रक्त आणि हे कमी झाल्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये असं होतं की हे रक्तपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी हृदय हे आतोनात प्रयत्न करतं. मग ते काय करतं की ती फोर्सफुली होण्यासाठी हृदय हे जास्त ह्याच्याने धडकायला लागतं, ज्याला आपण टॅकिकार्डिया म्हणतो. हृदयाची धडकन ही वाढते, जी आपल्याला सुरुवातीला 60-70 अशी असेल तर मग ती 120 अशी ती आतोनात प्रयत्न करायला लागते. कारण एकदा शरीरात आपल्या डॅमेज सुरुवात व्हायला लागलं तर बाकी सिस्टम्स हे तर त्यातून बाहेर निघतात. पण आपल्याला असं दिसतंय की मल्टी ऑर्गन फेल्युअर जो आहे तो 30% ते 100% मॉर्टॅलिटीचा आहे. म्हणजे त्यात कोणता एखादा पेशंट गेल्यानंतर डॉक्टर नक्कीच सांगणार की हे क्रिटिकल स्टेज आहे आणि यातून बाहेर येतील की नाही नक्कीच आपल्याला काही सांगू शकता येत नाही. मग त्यानंतर काय होतं की शरीरात एक सेप्टिक शॉक असा प्रकारचा एक वेव्ह निर्माण होतो. म्हणजे
सगळ्या अवयवाचे रक्तपुरवठा हा कमीत कमी व्हायला लागतो, त्यांचे फंक्शन्स बिघडायला लागतात आणि एकंदरीत सगळा गोंधळ उडायला लागतो आणि त्यामध्ये मग आपल्या ब्लड सिस्टममध्ये त्याचा परिणाम झाल्यामुळे ब्लडमधले इम्बॅलन्स व्हायला लागतात. म्हणजे त्याच्यातले ॲसिड बेस हे सगळे इकडं तिकडं झाल्यामुळे त्यातून काय होतं की शरीराची एक सर्ज निर्माण होते, ज्याला आम्ही केमिकल अशी सर्ज म्हणतो. त्यात वेगवेगळे केमिकल्स असतात, इंटरल्युकिन्स असतात, ज्याला आता मध्ये आपल्या कोरोनामुळे सायटोकिन स्टॉर्म नावाचा प्रकार एक खूप फेमस झाला होता. तशा प्रकारचे सायटोकिन्स रिलीज होतात, नायट्रिक ऑक्साईड, प्रोस्टाग्लँडिन, ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर, असे एवढे जे केमिकल्स असतात ना ते सगळे रिलीज व्हायला जातात. ते शरीर आपलं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम म्हणून रिलीज करतं, पण बऱ्याच वेळेस त्याचा त्रास आपल्या शरीराला एकंदरीत होऊन ते डॅमेज पण करतं. म्हणजे ते दुधारी तलवारीसारखं असं असतं आणि मग ते एक एक ऑर्गनची क्षमता कमी होते. आता जसं रेस्पिरेटरी सिस्टम बंद व्हायला लागली तर आपण त्यांना व्हेंटिलेटरवर टाकतो, श्वासोश्वासाची ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड व्यवस्थित देण्याचा मार्ग बघतो. जेव्हा ॲसिड बेस इम्बॅलन्स होतं तर आपल्याकडे लाईफ सेव्हिंग काही ड्रग्स असतात ते आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. आणि रक्त जर असं कोयागुलेट होतं, म्हणजे तिथे असं रक्ताच्या गाठी बनतात, त्या कमी होण्यासाठी त्याच्यासाठी आपण इंजेक्शन देतो. पण काय होतं, हे सगळं देत असतानाही कुठेतरी सगळे ऑर्गन्स आहेत ना हे एकदाच बंड करून उठल्यामुळे सगळीकडे आपल्याला बहुतेक फेल्युअर असं मिळतं. आणि ह्यात सगळे ऑर्गन्स म्हणजे ब्रेनपासून ह्याची सुरुवात होते. मग ब्रेनवर याचा परिणाम झाला की आम्हाला पेशंट कन्फ्युजनमध्ये दिसतो, त्याला दिवस रात्र हे कळत नाही, इरिलेव्हंट बोलणं असं सुरू होतं, जे चांगलं साईन नसतं अशा याच्यामध्ये. कधी कधी असंबंध बोलणं, चिडणं असंही होतं. ब्रेनच्या सोबतच रेस्पिरेटरी फंक्शन मी जसं म्हणालो म्हणजे लंग्स यांच्यावर इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळे त्याचा परिणाम होतो. हृदयावर त्याचा परिणाम होतो, म्हणून हृदयाचं फंक्शन हे व्यवस्थित होत नाही, त्याचं धडकणंही इरेग्युलर होतं, कधी जास्त कधी कमी अशा प्रकारे होतं. आणि व्हेरी इम्पॉर्टंटली लिव्हर जे आपलं ऑर्गन आहे, जिथे सगळं ब्लड कलेक्ट होतं, जिथे अन्नपचन होतं, त्याची फंक्शनिंग व्यवस्थित नसल्यामुळे शरीरातले प्रोटीन्स, जे एनर्जी देणारे आपले तत्व असतात ते व्यवस्थित क्रिएट होत नसतात. मग आपली प्रकृती अजून खालावत जाते. सोबतच किडनीला इंजुरी होते. किडनीला इंजुरी झाल्यावर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. ॲक्च्युली ना किडनी हा सगळ्यातला इम्पॉर्टंट ऑर्गन असा असतो. मग त्यात ब्लड हे प्युरिफिकेशन प्रोसेस होतं, तिथे सगळा गोंधळ निर्माण होतो आणि टॉक्सिन शरीरात खूप निर्माण होतात. सोबतच सोप्या भाषेत समजलं की हे ऑर्गन फेल्युअर का होतं, कशामुळे होतं, सोप्या भाषेत म्हणजे ना. अगदी आपल्याला साध्या अनसायंटिफिक भाषेत सांगायचं झालं तर कोणतेही इन्फेक्शन हे जास्त लेवलला गेलं तर हे सगळे ऑर्गन्स एक सुसूत्रतामध्ये जे काम करतात ना त्यांचं सुसूत्रबद्ध काम करणं हे गडबड होतं, ताळमेळ त्यांची थांबते. म्हणजे किडनी काम बरोबर नाही केलं म्हणून हृदयावर परिणाम होतो, हृदय काम बरोबर केलं नाही म्हणून किडनीवर परिणाम होतो. मग एकंदरीत ही सगळी गोंधळाची अवस्था असते. हे असं का होतं, म्हणजे याला कारण काय असतं? याला कारण इन्फेक्शन, शरीरामध्ये कोणतेही इन्फेक्शन आलं तर त्या इन्फेक्शनचा एक परिणाम म्हणून असं होऊ शकतं. शरीरामधली जी आपली ब्लड असते ती कमी झाली कोणत्याही कारणामुळे, म्हणजे समजा आपल्याला ॲक्सिडेंट झाला आणि खूप ब्लड गेलं, त्याच्यामुळे होऊ शकतो. इंजुरी जेव्हा लागते आपल्याला, खूप असं बोन क्रश झालेले असतात, चेस्ट क्रश झालेले असतात, त्या इंजुरीमुळेही असं परिणाम होऊ शकतो. अशी हे ढोबळमानाने वरची कारणं दिसतात. पण फार महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याला ट्रीटमेंट देत असताना बॉडी कशी साथ देते ते इम्पॉर्टंट असतं. काही लोकांमध्ये असं होऊन जे यंग असतात 20-22 वर्षाचे ते कदाचित सर्वाईव्ह करू शकतात, पण जसं वय वाढतं कदाचित हे असे सगळं सहन नाही करू शकत. त्यामुळे तोही एक मोठा फॅक्टर आपण कधी लक्षात घ्यायला पाहिजे. याच्यावरती उपचार कशा पद्धतीने केले जातात, कशा प्रकारे याच्यावर? ह्याच्यावरती जसं मी मगाशी म्हणालो की ही खूप क्रिटिकल स्टेज असते, याच्यात मॉर्टॅलिटी खूप हाय असते. पण जसं प्रत्येक अवयवाचं निकामीपणा येत जातं तर त्या अवयवाला सपोर्टिव्ह असलेली जी आपली यंत्रणा आहे, जसं लंग्ससाठी आपल्याला व्हेंटिलेटर आहे, किडनी इंजुरी कमी करण्यासाठी आपल्याला जे ॲसिड बेस बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी औषधं आहेत, परफ्युजन कमी झालं तर आपण ते वाढण्यासाठी जे काही फ्लुइड्स देतो, काही मेडिसिन देतो, लाईफ सेव्हिंग व्हॅझोप्रेसिन सारखे असे काही लाईफ सेव्हिंग, डोपामिन सारखे काही लाईफ सेव्हिंग ड्रग्स असतात ते आपण देतो. पण हे सगळं देत असताना ते साथ देणं सगळे
अवयव हे फार गरजेचं असतं. किती टक्के आपण ऑर्गन फेल्युअर झाले तर किती टक्के ते रुग्ण वाचू शकतात? अगदी मी जसं सांगितलं होतं 30% ते 100% मॉर्टॅलिटी रेट आहे. म्हणजे हार्डली 10 ते 20% लोक वाचू शकतात. त्याला त्यांची वयाची साथ असेल तर हे चांगलं होतं. पण हा खूप डिफिकल्ट स्टेज आहे ही. ॲक्च्युली ही स्टेज काही काळानंतर येते आणि ही डिफिकल्ट स्टेज आहे. नक्कीच लता दीदी आपल्याला सोडून काळाच्या पडद्याआड गेले, त्यांच्यासाठी 2 शब्द. स्वरस्मरादनी आपल्यात नाही आहे, पण त्यांच्या गाण्याने आपण नेहमीच त्यांना आपल्या आठवणीत ठेवू आणि ती गाणे आपल्याला नेहमीच आनंद देणारी असतात. जरी आपल्याला अश्रू येतील तरी ते आनंदाचे अश्रू आहेत. त्यांच्या आत्म्याला देव चिरशांती देवो एवढी मी प्रार्थना करतो. नक्कीच हाच तो ऑर्गन फेल्युअर आजार होता, त्याच्यामुळे लता दीदी आपल्याला सोडून काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. अनेक अशी त्यांनी जगप्रसिद्ध अशी गाणी बोललेली आहेत. अनेक भाषांमध्ये त्यांचं काम आहे. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर त्यांना अंतिम निरोप जो आहे तो देण्यात येणार आहे. शासकीय इतमातमध्ये त्यांच्यावरती सर्व अंतिम क्रिया होणार आहे. अनेक राजकीय मंडळी असतील, नेते मंडळी असतील, त्यांनी देखील आत्म्याला शांती लाभू यासाठी आदरांजली वाहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 4 वाजता शिवाजी पार्कावरती येणार आहेत. त्यामुळे लता दीदी जरी आपल्याला सोडून गेले असतात, जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत त्यांची जी गाणी आहेत त्यांच्या आठवणी आपण कायम आपल्यामध्ये असणार आहे. त्यामुळे लता दीदींच्या आत्म्यास शांती लाभू हीच आपण प्रार्थना करूया.